नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न युनिट नंबर 3.2 द वेलकम फ्रॉम स्टँडर्ड 7th इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील द वेलकम म्हणजेच स्वागत ही एकांकी नाटिका अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी नाटकाची प्रस्तावना पाहूयात आणि मग नाटिकेचा अभ्यास करूयात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर, म्युझिशियन अँड थिंकर. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे एक महान लेखक, संगीतकार आणि विचारवंत होते. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोएम्स, नॉव्हेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज एक्सेट्रा. आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना त्यांच्या गाण्यांसाठी, कवितांसाठी, कादंबऱ्यांसाठी आणि लघुकथांसाठी तसेच नाटकांसाठी ओळखले जाते. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले. वन ॲक्ट प्ले म्हणजे नाटकाचा एक प्रकार आहे, एकांकी नाटिका. आणि द वेलकम ही एक गमतीदार एक अंकी नाटिका आहे. इन विच अ यंग मॅन wants to tell the people in his village that he has passed MA. की ज्याच्यामध्ये एक तरुण मनुष्य असतो की ज्याला त्याच्या गावातील लोकांना सांगायचं असतं की तो MA पास झालेला आहे. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. परंतु प्रत्येकजण त्याचं ऐकून न घेता त्याच्या हातामध्ये असलेल्या मांजराबद्दल बोलत असतात. हॅव यू एव्हर हॅड सच अन एक्सपिरियन्स. तुम्हाला असा अनुभव कधी आलेला आहे का? चला तर मित्रांनो, आपल्या नाटकाला सुरुवात करूयात. द वेलकम. वेलकम म्हणजे स्वागत. सीन फर्स्ट. सीन फर्स्ट म्हणजे प्रसंग पहिला. अ व्हिलेज रोड. एका गावातील रस्ता. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द व्हिलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन्स. चतुर्भुज बाबू MA ची परीक्षा देऊन आपल्या गावी परतत आहे. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. अ ग्रेट फस ओव्हर हिम म्हणजे खूप मान देतील. आणि चतुर्भुज बाबूंना असं वाटते की आपल्याला गावातील लोक खूप मान देतील. देर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम. प्लम्प म्हणजे गलेलठ्ठ किंवा गुबगुबीत, आणि त्यांच्याबरोबर एक गलेलठ्ठ किंवा गुबगुबीत अफगाणी मांजर ही आहे. एंटर नीलरतन. आणि इतक्यात नीलरतन यांचा प्रवेश होतो. नीलरतन. हॅलो देर चतुरबाबू, व्हेन डिड यू अराइव्ह. आणि नीलरतन विचारतात, नमस्कार चतुरबाबू, तुम्ही केव्हा आलात? चतुर्भुज. डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर आय. चतुर्भुज म्हणतो, तो MA ची परीक्षा संपवून थेट इकडेच येतोय मी. नीलरतन. यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. आणि नीलरतन त्याच्या हातामधील ती मांजर पाहतात आणि चतुर्भुजला म्हणतात, अरे च्या, तुमची मांजर तर फारच छान आहे. चतुर्भुज. धिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. आणि चतुर्भुज म्हणतात, या वर्षीची परीक्षा फारच. नीलरतन. टेल मी व्हेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. आणि चतुर्भुजच्या बोलण्याकडे नीलरतनचं लक्ष नसतं. नीलरतन म्हणतात, मला सांगा, ही मांजर तुम्हाला कुठे मिळाली हो? चतुर्भुज. बॉट इट. चतुर्भुज म्हणतो, मी ती विकत घेतली. द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. आणि मी जे विषय निवडले होते. नीलरतन. हाऊ मच डिड यू पे फॉर इट. आणि नीलरतन चतुर्भुजचं बोलणं मध्येच थांबवतात आणि त्याला विचारतात, अहो केवढ्याला घेतली ही मांजर तुम्ही? चतुर्भुज. आय डोंट रिमेंबर. चतुर्भुज म्हणतो, मला नाही आठवत. नीलरतन बाबू. हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन आवर व्हिलेज. तो विचारतो की नीलरतन बाबू, तुम्ही सांगा की आपल्या गावात कुणीतरी कोणत्या तरी परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे का? नीलरतन. ओ लॉट्स ऑफ देम. अनेक जण पास झालेत. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दीज पार्ट्स. परंतु अशा प्रकारची मांजर आपल्या भागामध्ये पाहायला मिळत नाही. चतुर्भुज. टू हिमसेल्फ. कन्फाउंड हिम. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग.
बट द कॅट. आणि चतुर्भुज स्वतःशीच म्हणतो, हा काय माणूस आहे, मांजर सोडून दुसऱ्या कशाबद्दल हा काही बोलतच नाही आहे. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. आणि मी एवढा MA पास होऊन इथं आलोय, पण याचं मात्र त्याला काहीच वाटत नाही. एंटर द जमीनदार. आणि इतक्यात काय होतं, जमीनदार प्रवेशतात. जमीनदार, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल धिस टाइम. आणि जमीनदार त्याला विचारतात, अरे चतुर्भुज, इतके दिवस कोलकात्यामध्ये तू काय करत होतास. चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. आणि चतुर्भुज म्हणतो, सर मी आत्ताच काय केलेलं आहे, तर MA पूर्ण केलेलं आहे. जमीनदार, ओ धिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. स्टनर म्हणजे सुंदर, देखणी. आणि जमीनदार म्हणतात, ओहो, तुझी मांजर फारच देखणी आहे रे. आय मस्ट से, वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट समटाइम इन धिस इव्हिनिंग. आज संध्याकाळी तू तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी येशील का. द बॉयज वुड बी डिलायटेड. माझ्या मुलांना फारच आनंद होईल. चतुर्भुज, ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड. चतुर्भुज म्हणतो, हो नक्कीच मी समजू शकतो. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाइम. बऱ्याच दिवसात ते मला भेटले नाहीत ना. जमीनदार, येस आय सपोज सो. जमीनदार म्हणतात, हो तेही आहेच, बट व्हॉट आय मीन इज इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. पण मला असं म्हणायचं होतं की तू स्वतः जरी नाही आलास तरी मांजर घेऊन बेनीला पाठव. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. आणि मला मुलांना मांजर दाखवता येईल. एक्झिट जमीनदार. आणि जमीनदार निघून जातात. एंटर अंकल सातू. आणि सातू काका येतात. सातू, हाऊ आर यू माय बॉय. आणि सातू काका त्याला विचारतात, अरे बाळा कसा आहेस तू. बीन अवे अ लॉंग टाइम हॅवंट यू. अरे बरेच दिवस झाले तू इथे नव्हतास, हो ना. चतुर्भुज, दॅट्स राईट. हो बरोबर आहे काका. देर वेर सो मेनी एक्झामिनेशन्स. अहो बऱ्याच परीक्षा चालू होत्या. सातू, दिस कॅट ऑफ युअर्स. सातू विचारतात, ही मांजर तुझी आहे का. चतुर्भुज फ्युरियसली, आय एम गोइंग होम अबाउट टू डिम. आणि चतुर्भुज फ्युरियसली म्हणजे रागावून, मी घरी निघतोय आणि निघू लागतो. सातू, हे वेट अ मिनिट, दिस कॅट. आणि सातू म्हणतात, अरे एक मिनिट थांब, ही मांजर. चतुर्भुज, नो सर आय हॅव गॉट वर्क टू डू. तो म्हणतो, नाही काका मला काम आहे. सातू, ओ कम ऑन नाऊ, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, धिस कॅट. आणि सातू काका म्हणतात, अरे असू दे रे, माझ्या एका विनम्र प्रश्नाचे उत्तर दे आणि जा. ही मांजर. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनदर वर्ड. स्ट्राइड्स अवे म्हणजे लांब ढेंगा टाकत निघून जाणे. आणि चतुर्भुज काय करतो, काहीही न बोलता लांब ढेंगा टाकत तिथून निघून जातो. जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दीज यंग पीपल. आणि सातू काका म्हणतात, हे पहा, अतिशिक्षणामुळे आजकालची मुलं कशी बिघडलेली आहेत. वी नो व्हॉट दे आर वर्थ अँड दे आर स्टप्ड फुल ऑफ कन्सेट. त्यांची काय पात्रता आहे हे आम्हाला ठाऊक आहे, पण ही मुलं मात्र अतिशय गर्विष्ठ झाली आहेत. सीन 2, प्रसंग दुसरा. इनसाइड चतुर्भुज हाऊस. चतुर्भुजच्या घरी. मेड म्हणजे मोलकरीण. मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. आई, दादा बाबू अतिशय संतप्त होऊन घरी आले आहेत. मदर, व्हाय, व्हॉट्स द मॅटर. आई विचारते, का बरं, काय झालं. मेड, आय डोंट नो. एंटर चतुर्भुज. मोलकरीण म्हणते, मला माहित नाही. चतुर्भुज प्रवेशतो. लिटल बॉय, छोटा मुलगा, दादा कॅन आय हॅव दिस कॅट. आणि तो छोटा मुलगा विचारतो, दादा मी ही मांजर घेऊ का. चतुर्भुज स्लॅप्स हिम हार्ड. आणि चतुर्भुज काय करतो, त्याला जोरात काय करतो, चापट मारतो. कॅट 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 द होल डे लॉंग इज इट. मांजर मांजर मांजर, दिवसभर नुसतं मांजर, हो ना. मदर, नो वंडर द पुअर बॉयज अँग्री. आणि आई म्हणते, माझा बिचारा लेक संतापेल नाही तर काय होईल.
he comes home after such a long time and these brats start annoying him at once. इतक्या दिवसांनी माझा मुलगा घरी आलाय आणि या व्रात म्हणजे वांड मुलांनी काय केलेलं आहे त्याला अगदी भंडावून सोडलेलं आहे. टू चतुर्भुज, लेट मी हॅव द कॅट सन. आणि चतुर्भुजला उद्देशून त्याची आई म्हणते, बाळा माझ्याकडे दे त्या मांजरीला. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. आणि मी काय करते, तो काढून ठेवलेला भात आणि दूध त्या मांजरीला देते. चतुर्भुज फ्युरियसली, हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. आणि चतुर्भुज काय करतो, रागावून आईला म्हणतो, आई हे घे मांजर आणि तुला जे खायला घालायचं आहे ते खाल. आय शांट स्टॉप टू ईट, आय एम लिव्हिंग ॲट वन्स. आणि तो म्हणतो की मी आता जेवायलाही थांबणार नाही, मी एकदाचा निघूनच जातो कसा. मदर प्लेंटिवली, व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. आणि आई रडवेली होऊन, अरे असं का बरं म्हणतोस. युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर. अरे तुझं जेवण तयार करून आम्ही तुझीच वाट पाहतोय. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. आणि तू काय कर, पटकन आंघोळ करून घे आणि लगेच जेवायला बस. चतुर्भुज, नो आय एम लिव्हिंग. चतुर्भुज म्हणतो, नाही मी चाललो. यू वेअर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दीज पार्ट्स. इथं तुम्हा सर्वांना फक्त मांजरीचं वेड लागलंय. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. आणि गुणी माणसांची तर इथं किंमतच नाही. किक्स आउट ॲट द कॅट. आणि मांजरीला लात मारतो. अंट डोंट हर्ट द कॅट, सी हॅजंट डन एनी हार्म. आणि काकू म्हणते, मांजरीला मारू नकोस, तिनं बिचारानं कुणाचं काय नुकसान केलंय. चतुर्भुज, व्हेन इट कम्स टू अ कॅट यू वेअर ऑल हर्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिईंग्स. आणि चतुर्भुज म्हणतो, मांजरीबद्दल सगळ्यांना सहानुभूती वाटते परंतु माणसाबद्दल मात्र कुणालाही दया नाही. एक्झिट. आणि चतुर्बाबू तिथून निघून जातो. लिटल गर्ल, लहान मुलगी, लुकिंग आउट, कम अँड सी अंकल हरी, व्हॉट अ बिग फॅट टेल. आणि छोटी मुलगी बाहेर बघत, हरी काका या आणि बघा किती मोठं शेपूट आहे. हरी, हुज टेल. चतुर्भुज. आणि हरी म्हणतो, कोणाचं शेपूट, चतुर्भुजचं का. गर्ल, नो द कॅट्स. आणि मुलगी म्हणते, नाही या मांजरीचं. सीन 3, प्रसंग 3. ऑन द रोड, रस्त्यावरती. एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट द कॅट. आणि चतुर्भुजच्या हातामध्ये एक पिशवी असते आणि मांजर नसते. साधुचरण, सर व्हेअर्स दॅट कॅट ऑफ युअर्स. आणि साधुचरण त्याला विचारतो, श्रीमान ती मांजर कुठे आहे हो तुमची. चतुर्भुज, इट्स डेड. चतुर्भुज म्हणतो, ती मेली. साधुचरण, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन. आणि साधुचरण म्हणतो, अरे रे किती वाईट झालं, असं कसं झालं बरं. चतुर्भुज इरिटेबली, आय डोंट नो. आणि चतुर्भुज वैतागून म्हणतो, मला नाही माहीत. परण. आणि इतक्यात परण येतो, हॅलो व्हॉट्स हॅपन्ड टू युअर कॅट. आणि परण विचारतो, तुमच्या मांजराला काय झालं हो. चतुर्भुज, इट्स डेड. चतुर्भुज म्हणतो, ती मेली. परण, नो रिअली, हाऊ, बापरे खरंच, कशी काय मेली. चतुर्भुज, द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. आणि ज्याप्रमाणे तुम्ही सगळे मरणार आहात तशीच ती पण दोरीला लटकून मेली. परण, गुड गॉड ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. आणि करू म्हणतो, अरे देवा हा तर फारच संतापला आहे. अ स्वार्म ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज clapping and teasing him with cries of pussy cat कर्टन. आणि काय होतं, रस्त्यावरच्या उन्हाळ मुलांचा एक घोळका पुशी कॅट असं ओरडत, टाळ्या वाजवत, चिडवत चतुर्भुजच्या मागे लागतो. आणि कर्टन म्हणजे पडदा पडतो. अडॅप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ अ प्ले बाय रवींद्रनाथ
टागोर, रवींद्रनाथ टागोरांच्या एका नाटकाच्या रूपांतरावर आधारित असे हे एक अंकी नाटक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द वेलकम हे नाटिका अभ्यासलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.